फक्त गांधी नाव असून उपयोग नाही, रक्तात देशभक्ती असावी असं चित्रा वाघ यांनी सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधलाय। स्वातंत्र्यदिनी काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरमचा अपमान झाल्याचा आरोप करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली। भ्रष्टाचारी नवऱ्याला वाचवण्यासाठी चित्रा वाघ भाजपमध्ये आल्या असं काँग्रेसचे नेते वडेट्टीवारांनी चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केलाय। माझ्या पतीला कोर्टाने निर्दोष केले असं चित्रा वाघ यांनी विधान केलेलं आहे। जन गण मन हमारा राष्ट्रगीत है और वंदे मातरम हमारा राष्ट्रीय गान है। ये दोनों भी हमारे देश का स्वाभिमान है। कल जब राष्ट्रीय गान के दौरान आप जिस प्रकार से खरगे जी के साथ वार्तालाप कर रही थी, ये हमारे राष्ट्रीय गीत का अपमान है, हमारे देश का अपमान है। और इसी लिए मुझे ऐसे सूझा कि आपको इस वंदे मातरम की कॉपी भेज दी जाए। इसे भेजने का सिर्फ इतना ही मतलब है कि आप इसके पीछे की देश भावना को समझिए और आप इसे जरूर पढ़िए और आपके बेटे को भी जरूर पढ़ने के लिए दीजिए। तुला काय सांगावं, ज्यांच्या घरात ज्यांची आजी 32 गोळ्या छातीवर झेलून तिचा मृत्यू झाला, ज्याच्या वडिलांचे देहाचे तुकडे झालेत, ज्यांचे आजोबा जवळपास 11-12 वर्ष जेलात होते, ज्यांचे संपूर्ण कुटुंब जेलात होते स्वातंत्र्यासाठी, आणि ही एक राज्यातील भ्रष्टाचारा नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेली बाई वेंदळी बाई ती मात्र गांधीवर आरोप करते आहे। जिथे म्हणजे सूर्याकडे थुंकून बघण्याचा प्रयत्न आहे, तिच्या तोंडावरच आज सगळी थुंकी पडणार आहे। अहो, राष्ट्रगानाचा अपमान झाला म्हणून मी प्रश्न विचारला तर तुम्ही माझ्या कुटुंबावर घसरलात। यावरूनच सिद्ध होतं की वंदे मातरमचा आदर करण्याची तुमची दानतच नाहीये। विजय वडेट्टीवार, तुमची ही असभ्य भाषा आणि खोटे आरोप मला गप्प करू शकत नाही। सोनिया गांधींना वंदे मातरमचं पुस्तक मी पाठवलंय। आता तुम्हालाही भारतीय संविधानाची आणि न्यायालयाच्या निर्णयाची एक प्रत मी ते पाठवते। ती नीट वाचा आणि मगच तुमचं थोबाड त्या ठिकाणी उघडा।